जय हिंद मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ध्येय काकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा प्रश्न आहे मित्रांनो, वेग वेळ अंतर या टॉपिकवरती. जर मित्रांनो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी आपले चॅनल ध्येय काकीचे सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून त्यांना आपले नवीन नवीन गणिताचे व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जातील आणि त्यांना परीक्षेमध्ये खूप खूप फायदा होईल मित्रांनो. आजचा प्रश्न आहे, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईकस्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा-ये करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किमी प्रवास केला तर 12 आठवड्यांच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने किती प्रवास केला असेल? तर याचे ऑप्शन आहेत मित्रांनो, 1600 किलोमीटर, 1400 किलोमीटर, 1800 किलोमीटर, 1200 किलोमीटर. तर मित्रांनो, हा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा, चला बघूया. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आठवडे दिले आहेत आपल्याला. तर आठवडे आहेत सोमवार ते शुक्रवार. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस व एक दिवस 120 दिला आहे व त्यानंतर 12 आठवडे दिले आहेत मित्रांनो. 12 आठवडे बरोबर 12 आठवडे इंटू हे 5 दिवस घ्यायचे मित्रांनो, बरोबर 12 पंचे 60. 12 पंचे 60 झालं मित्रांनो. तर केलेला हे 60 व हे एक दिवसाचे 120 बरोबर 72 आणि वरती 2 शून्य मित्रांनो. केलेला एकूण प्रवास आहे मित्रांनो, केलेला एकूण प्रवास आहे 9000 व त्याने हा प्रवास केलेला आहे. या 9000तनं हे 7200 वजा केले तर तुम्हाला नितीनने प्रवासाव्यतिरिक्त प्रवास निघेल. तर 9000 वजा 7200 बरोबर शून्यातनं शून्य गेला, 10तनं 2 गेले 8, 8तनं 7 गेले 1, म्हणजे 1800 किमी हे तुमचं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो, अशाच प्रकारे शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एका नवीन गणिताच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो, जेणेकरून आम्हाला पण समजेल आमचं शिकवलेलं तुम्हाला समजतंय का नाही.